विधान आहे ते बनावट आहे, त्यातली आतली सगळी पानं कोरी आहे असं कोण म्हणताय? अमित शाह काही म्हणतात, याचं डोकंच कोरं आहे बरं का, त्यांना सगळंच कोरं दिसणार. या देशाच्या संविधानाचा अपमान आहे अमित शाह बोलतायत ते. या देशाच्या संविधानाची ताकद त्यांना माहीत नाही आणि या देशाच्या संविधानामुळेच आम्ही त्यांचं बहुमत गमावलेलं आहे. त्यांनी त्यांचं बहुमताची सतरंजी आम्ही खेचून घेतलेली आहे. चला थँक्यू. अमित शाह महाराष्ट्र के दौरों में सतत से आते रहे, क्या कहना चाहेंगे? कोणाला म्हणताय शिल्पकार? आज दैनिकात जाहिरात आहे, वाचू द्या ना. हे तुम्ही जाहिरात देऊन नाही, लोकांनी स्वीकारलं पाहिजे. या देशाच्या आधुनिक भारताचे शिल्पकार हे पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, मनमोहन सिंग आणि नरसिंहराव आहेत. या देशाच्या जनतेला माहिती आहे. ज्यांनी फक्त या देशामध्ये 10 वर्षात जातीय दंगे, धार्मिक दंगे, विद्वेष भडकवला, या देशामध्ये बेरोजगारीचा आगडोंब उसळवला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या उड्या डोळ्याने पाहिल्या, दंगलीला खतपाणी घातलं. त्यांना जर कोणी आधुनिक हिंदुस्थानचे शिल्पकार मानत असतील तर त्या शिल्पकाराची व्याख्या आम्हाला बदलावी लागेल. बांधला, मी धाडस केले, धनुष्यबाण सोडून आणला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हो, तो धनुष्यबाण घेऊन ते मोदीच्या चरणावरती बूट चाटत असलेले आहे. धनुष्यबाणाचा इतिहास जमा झालेला आहे. लोकांच्या मनामध्ये शिवसेनेची मशाल पेटलेली आहे. साहेब, काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी 50 आमदारांना 50 कोटी रुपये दिले जात आहे कर्नाटकमध्ये, असं तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आरोप केला. गौतम अडाणीचा पैसा कुठे जाऊ शकतो? या देशामध्ये जे राजकारण सुरू आहे महाराष्ट्रासह, तिथे मोदी शहांचा पैसा म्हणजेच गौतम अडाणीचा पैसा. मोदी शहांची दौलत सांभाळण्याचं काम गौतम अडाणी करतात आणि त्या पैशावर या देशाचं राजकारण सडवलं जात आहे, नासवलं जात आहे. आणि हे आधुनिक हिंदुस्तानचे शिल्पकार. चला थैंक यू वेरी मच. हिंदी सर, क्या कहना चाहेंगे? नरेंद्र मोदी और अमित शाह ये बार बार जलगांव महाराष्ट्र